नमस्कार सर्व ताईंना. आज आजी करून घेत आहे. आज आजी करणार आहे मस्तपैकी झणझणीत आणि एकदम सरभरीत आपली मेथीची भाजी. ऑलरेडी त्यांनी वावरातून शेतातून आणून सकाळी ती खोडून घेतलेली आहे हा ना आजी. इथं शेंगा फोडायच्या त्यांना आणि तसेच आता चूल पेटवून आणि लसूण कढईमध्ये टाकून आता आपली कढई चुलीवरती ठेवली आणि आता आजी डायरेक्ट अंदाजानुसार तेल टाकले. त्यांनी भरपूर तेल पडलेलं आहे आता या भाजीमध्ये. भलेही तुम्हाला थोडीशी कढई काळी वाटत असेल पण कढई व कधीच जाऊ नये आणि गुरु व कधीच जाऊ नये. म्हणजे गुरुचे फाटेल कपडे असले तरी विद्या घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. भलेही तुम्हाला आता कढई काळी दिसत असेल पण आजीची रेसिपी खायला पण एकदम स्वादिष्ट आणि चांगली असते. आता आजी लगेचच शेंगा फोडायला सुरुवात केली. मी मदत करू लागतो त्यांना. आजी आता काय करायचं आहे याच्यानंतर? परतलं का लगेच भाजी टाकायची ना? टाकायची ती आता लसूण परतो तरी. आजीने स्वच्छ पाण्यामध्ये भाजी धुवून घेतलेली आहे. म्हणजे निसवून ठेवली होती ना सकाळी तेव्हाच पाणी टाकून ठेवलं होतं. कारण आजीने आता सकाळीच ऑलरेडी भाजी स्वच्छ पाणी टाकून ठेवलेली होती. तरी आली ताजी भाजी. आता भाजी आपली टाकलेली आहे. आता ती मिक्स करून ना भाजी आता आजी परतून घेत आहे. जेणेकरून काय त्याच्यानंतर लगेच पाणी टाकून थोडी वेळ शिजत ठेवायची ना आजी. आता आम्ही शेंगा फोडतो तवर. हे बघा आजीने चांगली आता भाजी परतून घेतलेली आहे. तेलामध्ये भरपूर तेल टाकलं होतं. सरभरीत अशी भाजी होणार आहे. आणि आता शिजण्यासाठी ना थोडंसं पाणी टाकू राहिले हा ना आजी. कारण की आता आम्ही शेंगा फोडल्या आजीने. मी बघा या साईडच्या माझ्या आजीच्या त्या साईडच्या शेंगदाणे फोडून घेतले. आता आजी आता म्हणजे मिक्सरमध्ये ना बारीक करून आणणार आहे फक्त शेंगदाणे आणि मिरच्या. काही बाजारावरून हिरव्या आणल्या होत्या काही शिल्लक होत्या ना ते दोन्ही मिक्स करून ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि इकडे चुलीवरती भरपूर जाळ चालू नाही त्याच्यामुळे भाजी आपली जोरात शिजू राहिली. आजीने पाणी टाकून आता आजीने आता सरभरीत म्हणजे मिरची आणि मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे. आणि भांड्यामध्ये एकदम घट्ट झाले हा ना आजी कमी याच्यामध्ये. आणि आता लगेचच कालवण टाकू राहिले ते शिजण्यासाठी. आणि आता एकदम घट्ट आपली शेंगदाण्याची भाजी होणार. म्हणजे मेथीची भाजी शेंगदाण्याच्या भरपूर चव येते शेंगदाण्याने मेथीच्या भाजीला हा ना. काही ताई सगळे अर्धाळे शेंगाले घालतात काही एकदम बारीक करून. पण आजीची पारंपरिक भाजी ना कारण की ते पण त्यांच्या आजीपासून शिकले. आजींच्या जवळजवळ 60 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळं आजी वेगळ्या पद्धतीने दरवेळेस भाजी करायचं नियोजन करत असतात. ती पण आजी दरवेळेस तुम्ही बघत असाल आजी म्हणजे चुलीवरतीच रेसिपी करतात भाजी करतात. काही वेळेस आता गावाकडे कालवणच म्हणते पण शहरात भाजी म्हणतात. पण आपण सर्च करताना कसं रेसिपी सर्च म्हणतो मेथीची भाजी रेसिपी. पण आता आम्ही इथं कालवण म्हणतोय. पण तुमच्यासाठी खास कळण्यासाठी भाजीचा उपयोग करतो. ही आपली सरभरीत एकदम शेंगदाणे कमी टाकून तरी बघा एकदम घट्ट अशी भाजी होणार आहे. उकळल्यावर घट्ट. कारण की याच्यामधला आरक उतरतो चव येते भाजीला. आता आजी याच्यामध्ये मीठ राहिले वाटतं ना टाकायचं. आता जवळजवळ आजीना 1.5 चमचा मीठ टाका. आता आजीचा अंदाजानुसारच माप राहतं. पण मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 1.5 चमचा मीठ वापरा भाजीसाठी. ही जवळजवळ म्हणजे 5-6 माणसांची भाजी ना. खास आता ही उकळून द्यायची आपल्याला 5-10 मिनटं. या भाजीचा आरक उतरला ना चव येते. तोपर्यंत मी शेळ्या धुवून येतो. छान अशी आता भाजीला उकळी येऊन दिलेली आहे आजीने. आणि चुलीवरती ना जाळ म्हणजे भरपूर जाळ होता ना त्याच्यामुळे लवकर आपली भाजी अशी छान घट्ट होते. आरक उतरतो भाजीला चव येते. भले तुम्हाला याच्यामध्ये असं थोडं पातळपणा वाटत असेल पण ही चवीला जास्त आहे. आणि कमी शेंगदाण्यामध्ये व कमी बजेटमध्ये भरपूर छान आहे. बघा शेतातलीच भाजी काही फवारे नाही मारलेला काहीच नाही. म्हणजे पाणी भरपूर होतं भाजीला तसं काही नाही. फक्त आपण याला काही फवारे नाही मारले. काही लोक जास्त शेतातून म्हणजे मार्केटमधून भाजीपाला आणतात ना तिला भरपूर फवारे मारलेला असतं. ते आपल्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता आजीला उतरून घेणार आहे. जर अशी तुम्ही बनवलेली असेल तर भाजी कमेंटमध्ये निश्चित सांगा. आणि आजीची ही भाजी पारंपरिक पद्धतीची व त्यांनी जवळजवळ आजींना 60 वर्षाचा अनुभव आहे. आणि ही भाजी आजींची सिंपल तर कमी साहित्यामध्ये
कशी झाली कमेंटमध्ये तर नक्की सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.